नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अथर्व काम करत बसलेला असतो. स्टडीमध्ये काम करत असताना मानसी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा अथर्व म्हणत असतो, बरं झालं माझ्यासाठी कॉफी घेऊन आलीस, मला कॉफीची गरजच होती. तेव्हा मानसी म्हणत असते, मग कॉफी तर घेऊन येणारच ना, रात्रभर झोपलेला नाही आहेस तू, रात्रभर इथे काम करत बसला आहेस. तेव्हा अथर्व म्हणतो, मग काय करणार, आईने संपूर्ण मंथली रेकॉर्ड मला द्यायला सांगितला होता, मग आता संपूर्ण रेकॉर्ड हे काढावे तर लागणारच ना. तेवढ्यातच त्या ठिकाणी रागिनी आलेली असते. तेव्हा अथर्व उठून उभा राहतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, अथर्व किती वेळा सांगितले तुला, मी रूममध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळेला उठून उभं राहायची गरज नाही आहे. हे बघ, किती काहीही असलं, तू माझ्याबरोबर कसाही वागला असलास ना, तरीसुद्धा तू माझा मुलगा आहेस आणि हे मला माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला उठून उभं राहायची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा अथर्व इथे काहीच बोलत नाही. रागिनी म्हणते, काय झालं, मी सांगितलं होतं मंथली रेकॉर्ड काढायला, ते सगळं तयार करून ठेवलंस का. तेव्हा अथर्व म्हणतो, हो, तू सांगितल्याप्रमाणे सगळं काही तयार करून ठेवलेलं आहे. तर आपल्याला किती लोकांनी ऑर्डर दिल्या, किती लोकांना माल डिलिव्हर झालेला आहे, या सगळ्याचा रेकॉर्ड त्याने सांगितलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते की ज्यांना आपण ऑर्डर पूर्ण करून दिल्यात त्यांचे पैसे परत आलेत का. तेव्हा अथर्व म्हणतो, हो, ज्यांना ऑर्डर आपण पूर्ण करून दिलेले आहेत, माल डिलिव्हर झालेला आहे, त्या लोकांनी पैसे आपल्याला दिलेले आहेत आणि ज्या लोकांनी आपल्याला ऑर्डर दिलेले आहेत त्या लोकांकडून आपण फक्त ॲडव्हान्स घेतलेला आहे. अशा सगळ्या गोष्टी अथर्व समजावून तिला सांगत असतो. तेव्हा रागिनी म्हणते की ठीक आहे, म्हणजे काही हरकत नाही, 3 महिन्यामध्ये आपण आपला बिझनेस रुळावरती आणण्याचं काम केलं आहे. नाहीतर 3 महिन्यांपूर्वी ज्या पद्धतीने आकाश आणि भूमी वागलेत ना, संपूर्ण बिझनेस इथे आता डुबण्याच्या मार्गावरती होता. पण मी आले ना, आता मी सगळ्याचा ताबा मिळवला आणि 3 महिन्यामध्येच किती प्रोग्रेस केले बघितलंस ना. महाजन गारमेंट्सला पुन्हा एकदा वरती घेऊन आली आहे मी. 3 महिन्यामध्ये बरीच प्रगती केली, काही हरकत नाही. हळूहळू बऱ्याच गोष्टी आपण पुढे आणलेल्या आहेत. तेव्हा अथर्व म्हणतो, आई तुझी काही हरकत नसेल तर मी बोलू का. तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही नको, तू काहीच बोलू नको, मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस. तेव्हा अथर्व आता गप्पच बसतो. रागिनी म्हणते, बरं बरं बोल, काय बोलायचं आहे तुला. तेव्हा अथर्व म्हणतो की आई, मला तुला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला या कामामध्ये आहे ना आकाशची मदत लागणार आहे. आकाश खूपच जास्त हुशार आहे अगं, आणि त्यामुळे त्याच्या हुशारीचा वापर आपण या कामासाठी करून घेऊया ना. त्याला हे काम करायला सांग, तो छान पद्धतीने करेल. तेव्हा रागिनी म्हणते, काम नाही झालं ना तरीसुद्धा चालेल, पण मी त्या आकाशला पिऊनच ठेवणार. तो घरामध्ये माझी सगळी कामं करणार आणि ऑफिसमध्ये तो पिऊन म्हणूनच काम करणार. हे काम नाही झालं ना तरीसुद्धा चालेल आणि गरजेचं असेल तर ते मी करेन, नाहीतर कुणाला तरी करायला सांगेन, पण आकाशकडून ते मी अजिबात करून घेणार नाही आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो पौर्णिमा आलेली असते. पौर्णिमा आल्या आल्या रागिनी म्हणत असते की अरे वा, बघा बघा, माझ्या मोठ्या सूनबाई आल्या. काय मग पौर्णिमा, दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतेस ना, कारण आता तू फक्त माझी मोठी सून नाही आहेस, तर तू माझी सेक्रेटरीसुद्धा आहेस. आणि त्यामुळे बोल, आजचं माझं स्केड्यूल काय आहे ते सांग मला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की सकाळी तुमची मीटिंग आहे, ती खूप वेळ चालणार आहे, अगदी लंचपर्यंत. लंचनंतर जी काही कामं आहेत तीसुद्धा ती आता रागिनीला सांगत असते. तेव्हा रागिनी म्हणत असते की मध्ये जो थोडासा वेळ वाचतोय ना, त्याच्यामध्ये संजीवनजवळ बोलून घे, त्याच्याबरोबर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत त्या करून घे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा तिचं दिवसभराचं स्केड्यूल काय काय असणार आहे ते सगळं तिने नोट डाऊन केलेलं असतं आणि त्या पद्धतीने ती रागिनीला आता सांगत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अथर्व, त्याचबरोबर रागिनी आणि पौर्णिमा हे तिघेजण आता एकत्र काम करत असतात आणि तेव्हा मानसी तिथे उभी असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, मानसी अगं तू इथेच का उभी राहिलीस. मानसी म्हणत असते, नाही आई, मी कॉफी द्यायला आले होते अथर्वला, कॉफी देऊन मी जाणारच होते. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो ना, मग जा आता, इथेच कशाला उभी राहिली आहेस. आणि हे बघ, तू या घरची सून आहेस, तुला घरातल्या काही जबाबदाऱ्या दिल्यात, त्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायच्या नेटाने, कळलं ना.
घराचा ताबा घे अगं, घरातली सगळी कामं सांभाळ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच मानसी म्हणते, हो आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी कामं करत असते. असं म्हणून मानसी तिथून निघून जाते. रागिनी आता तिचा राग तर करत असते, पण जास्त नाही, कारण ती तिची सून असते, अथर्वची बायको असते म्हणून. तेव्हा इथे भूमी आता सगळं क्लीन वगैरे झाल्यानंतर किचनमध्ये आलेली असते. ती म्हणते, बापरे, आज काय काय मेनू आहे, इतका सगळा मेनू आहे आजचा, एवढे सगळे पदार्थ बनवायचे आहेत. माहिती आहे सगळ्यांना की माझी तब्येत ठीक नाही आहे, तरीसुद्धा एवढे पदार्थ बनवायचे आहेत. म्हणजे काय काय, तर इथे मटर पनीर असतं, त्याचबरोबर खूप सारे पदार्थ तिथे लिहून ठेवलेले असतात, ज्याच्यामध्ये खूप एनर्जी जाणार असते आणि वेळसुद्धा. तेव्हा इथे मानसी येते आणि मूर्खासारखी आता मुगाच्या डाळीचा डबा घेते आणि मुद्दामूनच ती टाईल्सवरती मूग डाळ सांडवते. तेव्हा भूमी म्हणत असते, मानसी अगं हे काय करतेस तू, हे काय आहे मनू. तेव्हा मानसी म्हणत असते, एक मिनिट, मला आहे ना मनू बोलायचं नाही आहे, मी तुझी मनू नाही आहे, मानसी बोलायचं मला, मानसी, कळलं तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता गप्पच बसते. तेव्हा मानसीचं आणि भूमीचं ते बोलणं रागिनी दाराच्या आड उभं राहून बघत असते. तेव्हा भूमी म्हणत असते, मनू अगं तू डाळ अशी खाली का सांडवलीस. तेव्हा मानसी म्हणते, मग तुला दिसते ना खाली डाळ आहे ते, मग उचल ना, उचल, भर सगळं ते. तेव्हा भूमी म्हणते, किती वेळ जाईल ते भरायला, तुला माहिती आहे ना रागिनी आत्यांना लवकर स्वयंपाक लागतो, उशीर झाला तर ते शिक्षा देतात, मग तरीसुद्धा तू मुद्दामून डाळ का सांडवलीस. बरं थांब, मी भरून ठेवते. तेव्हा ती आता बरणी घेऊन भरणार. तेवढ्यातच इथे मानसी म्हणत असते, एक मिनिट, तू काय सगळी डाळ एकत्र भरणार आहेस. अजिबात नाही, वेगवेगळी डाळ घ्यायची, एक एक दाणा उचलायचा, प्लेटमध्ये ठेवायचा. सगळी एकत्र भरलीस तर कचरा नाही येणार का त्याच्यामध्ये. तेव्हा मी सांगते ना, एक एक दाणा उचलायचा आणि बरणीमध्ये टाकायचा. तेव्हा भूमी म्हणत असते की मनू अगं असं काय करतेस, एक एक दाणा उचलायला वेळ किती जाईल, मग मी स्वयंपाक कधी करणार आहे, आणि आत्यांना लवकर जेवण लागतं माहिती आहे ना तुला. तेव्हा रागिनी येते आणि म्हणते, ए काय काय झालं तरी काय. तेव्हा मानसी म्हणत असते, आई अहो बघा ना, डाळ सांडली खाली तर उचलायला किती नखरे करते. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं भूमी. तेव्हा भूमी म्हणते, काही नाही आकाश. तेव्हा इथे रागिनी म्हणते, काही नाही रे, नाटके नुसती तुझ्या बायकोची, महाराणी आहे ना ती, कामं करून करून थकते ती, तिला कामं करायला कंटाळा येतो, हो ना. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते, तुला जर ही कामं करता येत नसतील ना, तर एक काम करायचं, बाहेरचा रस्ता पकडायचा, हे परवडणार आहे का तुला. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नको, नाही परवडणार आहे, जे काही सांडले ते मी उचलतो ना, मी करतो ते काम. रागिनी म्हणते, ए चल चल मागे हो, तुला काही कामं नाही आहेत का तुझी, तुला माहिती नाही आहे आज आपल्या कामाचं काय स्केड्यूल असणार आहे. सकाळची कामं झाली ना सगळी, आता आपल्याला कुठे जायचं आहे ते माहिती नाही का, ऑफिसला जायचं आहे, ऑफिसला जाण्याची तयारी करचल सगळी. तिला तिचं काम करू दे, ती उचलेल ना डाळ वगैरे काय उचलायची आहे ती. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमीची तब्येत ठीक नाही आहे, मी तिला जरा मदत करतो. रागिनी म्हणते, काही गरज नाही आहे रे, एवढं काही झालेलं नाही आहे, तिला करेल की तिचं काम, ती कशाला तिच्या मागे पुढे करायला पाहिजे, काही गरज नाही आहे, चल ऑफिसला जाण्याची तयारी करायची आहे, आणि तू हे सगळं उचलायचं आणि वेळेत स्वयंपाक तयार करायचा, मला वेळेत स्वयंपाक लागतो, आणि जर नाही मिळाला ना तर त्याचीसुद्धा तुला शिक्षा मिळेल, कळलं का. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते की वा, किती आनंद होतो हे सगळं बघून, अगदी दिवसाची सुरुवात छानच झाली नाही का. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अगं आत्या, पण तिची तब्येत ठीक नाही आहे, तिला थोडा आराम तरी करू देत ना. तेव्हा रागिनी म्हणते, काय म्हणालास तू आता, आत्या, मी तुझी आत्या बित्या नाही आहे, कळलं ना, काय म्हणायचं मला, काय सांगितले बोलायला. तेव्हा इथे आकाश हळूच म्हणतो की बाईसाहेब. तेव्हा आकाश इथे हळूच बोलतो. तेव्हा रागिनी म्हणते, काय रे, खातोस ते जातं कुठं, ताकद नाही आहे का बोलायला, आता का वाचा बसली तुझी, आता का जिभा उचलत नाही आहे तुमच्या, जोरात बोल, काय बोलायला सांगितले तुला. तेव्हा आकाश म्हणतो, बाईसाहेब. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई मला आवाजच नाही आला हो, आकाश आता काय बोलला, मला आवाज नाही आला. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की बघितलंस का आकाश, माझ्या मोठ्या सूनबाईला आवाज नाही आला, तू आता जे काही बोललास ना त्याचा, तेव्हा जोरात बोल बरं, माझ्या मोठ्या सूनबाईला जरा मोठ्याने ऐकायला येतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो की बाईसाहेब. तेव्हा रागिनी म्हणते, आणि आता भूमी तू बोल, तू पण बोल, काय बोलायला सांगितले. तेव्हा ती म्हणते, बाईसाहेब. तेव्हा अशा रीतीने प्रेक्षकांनो,
इथे रागिनी म्हणत असते, बरं बास झालं, चल आता टाईमपास, चल आता ऑफिसमध्ये जायचं आहे. पिऊ नयेस ना माझा, ऑफिसमधली कामं कोण करणार? आणि ये तू भूमी, जास्त टाईमपास करायचं नाही हां, आजारपणाचं नाटक करायचं नाही. हे सगळं क्लीन करायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची. या घरामध्ये राहायचं असेल ना तर कामं करावी लागणार, नाहीतर रस्ता पकडायचा बाहेर. तेव्हा इथे आकाशने आता रागिनीवरती छत्री पकडलेली असते. जाता जाता ती म्हणत असते, पाण्याची बाटली घेतलीस तर हो, रुमाल घेतलास तर आकाश म्हणतो हो. रागिनी म्हणते, माझा मोबाईल घेतलास? आकाश म्हणतो हो, मोबाईल पण घेतला. तेव्हा इथे रागिनी म्हणते, काय रे तुझं, आपलं हो हो करतोस, मालकाची मर्जी कशी राखायची असते हे सुद्धा तुला कळत नाही का रे? तेव्हा इथे बलदेवला केलेलं असतं वॉचमन, बलदेव झालाय वॉचमन. तेव्हा रागिनी येते, तेव्हा बलदेव उठून उभा राहतो आणि म्हणतो की गुड मॉर्निंग बाईसाहेब. तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे वा, काय दोन भावांची तोंडं झाली आहेत रे, अरे 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 अरे, तोंडाकडे बघूनच असं वाटतंय तुम्हाला दोघांना माझा खूप राग येतो आहे ना, बरोबर ना? तुम्हाला दोघांना असं वाटत असेल की ह्या रागिनीचा जीव घेऊ की काय, बरोबर की नाही? तसंच वाटतंय ना तुम्हाला? तेव्हा इथे दोघेही म्हणतात, नाही बाईसाहेब, असं काही नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, नाही नाही, खोटं बोलू नका, अगदी मनापासून सांगा, तुम्हाला दोघांना असं वाटतंय ना की रागिनीचा खून करावा, तिचा गळा पकडावा? तेव्हा आकाश म्हणतो, नाही बाईसाहेब, असं खरंच काही नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हो, मला नाही बाबा विश्वास. मग आता तुम्हाला जर खरंच असं वाटत नसेल ना माझ्याबद्दल, मग आता आकाश एक काम कर, भूमीची शपथ घ्या आणि बोल की मला तुझ्याबद्दल असं वाटत नाही आहे, मला तुझा राग येत नाही आहे, असं बोल ना. तेव्हा इथे आकाश गप्पच बसतो. तेव्हा रागिनी म्हणते, ठीक आहे, क्षितिजाची शपथ घे, बोल की क्षितिजाची शपथ, मला तुझा राग येत नाही आहे, तुझा गळा पकडव असं नाही वाटत आहे, बोल बरं. तेव्हा तो तेव्हाही गप्प बसतो. रागिनी म्हणते, अरे रे, खोटी शपथ घ्यावीशी वाटत नाही आहे ना, भीती वाटते ना खोटी शपथ घ्यायला. बरं ठीक आहे, चला, काही हरकत नाही. तुम्ही दोघेजणं मग आता अशी प्रार्थना करा आई योगेश्वरीजवळ की आमच्या बाईसाहेबांचं आयुष्य वाढू द्या. बोला बोला, आमच्या बाईसाहेबांचं आयुष्य वाढू द्या म्हणून. तेव्हा इथे दोघेही म्हणतात की ठीक आहे. मनातल्या मनात ते हात जोडून बोलायला जाणार. रागिनी म्हणते, नाही नाही, मनातल्या मनात नाही, जोरात बोलायचं की आमचंसुद्धा जे काही आयुष्य आहे ना ते आमच्या बाईसाहेबांना लाभू दे, त्यांचं आयुष्य वाढू दे, असं म्हणा आई योगेश्वरीजवळ, चला मोठ्याने म्हणा. तेव्हा आकाश आणि बलदेव दोघेही म्हणतात की आई योगेश्वरी, आमचंही आयुष्य आमच्या बाईसाहेबांना लागू दे. तेव्हा रागिनी म्हणते की अरे अरे, तुम्हाला काय वाटते, तुम्ही आता जे काही आई योगेश्वरीजवळ मागितलं ते माझ्यापर्यंत पोहोचलं असं वाटते तुम्हाला? तुम्ही तोंडाने कितीही जोरात बोलात ना तरी तुमच्या मनात काय चाललं आहे हे मला बरोबर कळते, माझ्यापर्यंत ते पोचतं आहे. त्यामुळे तुम्हाला कितीही राग आला, कितीही तिरस्कार वाटला तरीसुद्धा माझ्या तालावरती तुम्हाला नाचावं लागणारच आहे. आत्तापर्यंत तुम्ही जो जो मला त्रास दिला ना त्या सगळ्याचा वचपा काढणार मी, कळलं तुम्हाला? तुम्ही कितीही बोललात की आयुष्य वाढू दे, तरी तुमच्या मनात काय आहे ना ते तुमच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसते. दोघांचे काय आंबट चेहरे झाले आहेत, पण मला त्याने काही फरक पडत नाही. कळलं का रे बलदेव? काही फरक पडत नाही. काय ते दोन भाव एकमेकांकडे बघतायत, काय ते चेहरे झालेत, मला बघून तर खरंच खूप आनंद होतोय. कळलं ना? तुम्हाला काय वाटलं होतं रागिनी पटवर्धन परत येणार नाही, पण रागिनी पटवर्धन आली आणि गेली 3 महिने तिने तुमची काय अवस्था केली आहे हे तुम्हाला माहीतच असेल, नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनीचं हे बोलणं ऐकून आकाश आणि बलदेव दोघांनासुद्धा भयंकर राग येत असतो. पण आता करणार तर करणार काय, त्यांचे हात दगडाखाली आहेत. तर इथे भूमी आता किचनमध्ये काम करत असते, पोळ्या लाटत असते. आणि तेवढ्यातच पोळ्या लाटत असताना इथे आता तिला चक्कर येत असते. तिला चक्कर येऊन खाली पडणार. आकाश तिथे येतो आणि भूमीला सावरतो. तो म्हणतो, भूमी, अगं काय होते तुला, ये बरं इथे बस, बस इथे बस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, काय रे आकाश, बरं झालं योग्य वेळेवरती आलास आणि मला सावरलंस, माझी तब्येत मला साथच देत नाही आहे रे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, अगं मी कुठेही असलो ना, अगदी कुठेही, तरी माझी नजर तुझ्याकडेच असते गं. मला सतत तुझीच काळजी वाटत असते. तू कशी असशील, तू बरी तर असशील ना, सतत माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दलच विचार सुरू असतात. हे घे बरं, पाणी घे, पाणी पी. तेव्हा भूमी पाणी वगैरे पिते. आकाश म्हणत असतो, भूमी, तुला आराम करायलाच मिळत नाही का अजिबात, थकली आहेस तू पूर्णपणे. आकाश म्हणत असतो, भूमी, मला तुझे हे हाल बघवत नाही आहेत गं. खरंच मला माझा खूपच जास्त राग येतो आहे.
नवरा म्हणून मी खूप करंट आहे ना गं. माझ्यामुळे आत्तापर्यंत तुला किती त्रास सहन करावा लागला आहे आणि आता तर काय विचारायलाच नको. सगळी कामं तुला करायला लागतात. क्लिनिंग सगळं तूच करतेस. भांडी, कपडे ही सगळी कामं तुला एकटीला करावी लागतात. घरातले सगळेजण मला तुझी मदतसुद्धा करू देत नाही. मग मला फक्त तुझ्याकडे बघावं लागतं. त्रास होतो मला भूमी या सगळ्याचा खरंच. मला बघवत नाही तुला दिवसभर असं राबताना आणि मी काही करूसुद्धा शकत नाही. असं वाटतं ना की मेलेलं बरं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश प्लीज असं नको बोलूस. अरे तू तर माझी ताकद आहेस ना. अरे मी नशीबवान आहे की तुझ्यासारखा नवरा मला मिळाला. खरंच सांगते, मरणाच्या गोष्टी करू नकोस. हे बघ, आता इथे आपले दिवस फिरलेले आहेत. दिवस फिरले की वासेही फिरतात ना, तशी आपली गत आहे. पण तू काळजी करू नको. अरे तुला काही कमी कामं करावी लागतात का सांग ना तू. इथे स्वतःच्या घरामध्ये नोकर म्हणून वावरतोस. आत्यांचे पाय चेपतोस. त्यांना काही हवं नको ती एकूण एक गोष्ट तू बघतोस. आणि ऑफिसमध्ये जाऊन ज्या ऑफिसमध्ये तू मालक म्हणून जात होतास त्या ऑफिसमध्ये तू पिऊन म्हणून काम करतोयस. आम्हाला वाईट नसेल वाटत का? मला इथे वाईट नसेल वाटत का? मलासुद्धा तुझ्याकडे बघून त्रास होतो आकाश. त्यामुळे आपण दोघेजण आता एकमेकांची ताकद बनलं पाहिजे. एकमेकांना जो काही त्रास होतोय तो बघत आपल्याला इथे आता जीव देण्याच्या गोष्टी करायला नको. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी अगं काय करू मी तरी. आपल्याला इथे नोकर बनून राहावं लागलं. 3 महिन्यांपूर्वी तुझी ती अवस्था नसती झाली ना, तर आपण इथे यांची कामं करत बसलोच नसतो. कुठेतरी दूर निघून गेलो असतो. असं इथे आकाश आता भूमीला म्हणत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश मला माहिती आहे माझ्यासाठी तू इथे राहायला तयार झालास. कारण का 3 महिन्यापूर्वी जेव्हा रागिणीने भूमी, आकाश, मानसी, अथर्व आणि बलदेव, क्षितिजा यांना घरातून बाहेर काढलं होतं ना, तेव्हा सगळेजण घर सोडून जात असतात. बलदेव म्हणत असतो, आकाश आता काय करायचं. आकाश म्हणतो, काही कळत नाही आहे. जाऊया आता कुठेतरी. आपण इथे थांबलो तर ही बाई आपल्याला इथूनसुद्धा हकलूनच देणार आहे. तेव्हा इथे जात असतानाच भूमीला चक्कर येते. तिच्या डोळ्यासमोर काळोख यायला लागतो. अंधारी आलेली असते. त्यामुळे मग भूमीला तिथेच राहावं लागतं आणि तिच्याबरोबर घरातल्या सर्वांनासुद्धा तिथेच राहावं लागतं. कारण भूमीची तब्येत पूर्णपणे बिघडलेली असते. आपलं घर सोडून जाण्यामध्ये कुणाला आनंद होईल. सगळेजण एकदम दुःखी झालेले असतात. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं आणि भूमीला तो धक्का सहन होत नाही. आपलं घर, आपली एवढी मोठी प्रॉपर्टी हे सगळं असतानासुद्धा आपल्याला रस्त्यावरती राहावं लागणार आहे. या सगळ्या विचारानेच भूमीला इथे चक्कर आलेली असते आणि तेव्हा इथे भूमीला आता खुर्चीवरती बसवलं जातं. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की भूमी अगं काय होतं आहे तुला. आणि त्यानंतर भूमीची अवस्था पाहता त्यांना त्या घरामध्ये राहावं लागतं. पण इथे नोकर बनून राहावं लागतं. फक्त त्या घरामध्ये मानसी, अथर्व आणि पौर्णिमा या तिघांना नोकर बनवलेलं नाही आहे. बाकी आकाश, भूमी आणि बलदेव हे तिघेही जण नोकर आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं रागिनी पटवर्धनने मुद्दामून केलेलं असतं. तर पुढील भागामध्ये इथे आता रागिनीने पत्रकार परिषद भरवलेली असते आणि त्याच्यामध्ये भूमी, आकाश यांना नोकरासारखी कामं करावी लागत असतात. खुर्च्या मांडलेल्या असतात. तेव्हा भूमी म्हणते की या ना, या प्लीज सगळ्यांनी या, बसा इकडे बसा. तेव्हा इथे आलेले पत्रकार त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असतात की हे दोघेजण असे का, यांची अशी का अवस्था करण्यात आली आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की या तुम्ही सगळेजण बसा. तुम्ही इथे आलात मला खूप आनंद झाला. तेव्हा रागिनी म्हणते, काय ग ये, तुला ज्यूस आणायला सांगितलं होता, ज्यूस तिथे ठेवतेस, हातामध्ये दे माझ्या. तेव्हा भूमी तिला हातामध्ये ज्यूस द्यायला जाणार तेवढ्यातच तिचा पदर अटकतो आणि ज्यूस तिच्या साडीवरती सांडतो. तेव्हा रागिनी म्हणते, हे काय केलंस तू. ज्यूस माझ्या साडीवरती, पायावरती सांडवलास. पूस आता, पूसते. तेव्हा इथे भूमी आता कपड्याने पुसायला जाणार. रागिनी म्हणते, नाही, पदर आहे ना तुझा, पदराने माझा पाय पूस बरं. तेव्हा भूमी आता पदराने तिचा पाय वगैरे पुसते. आकाशला खूप राग येत असतो. रागिनीला आनंद, पौर्णिमा हसत असते. पण तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त वाईट वाटत असतं. पण तरीसुद्धा सगळ्यांसमोर ती आपल्या पदराने तिचा पाय पुसते. तेव्हा रागिनी तिच्याकडे बघते आणि तिला म्हणत असते की ही तर फक्त सुरुवात आहे. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा तेव्हा सगळ्यांसमोर तुला अपमानित करेन. मला जो काही त्रास दिला आहेत ना तुम्ही, त्या सगळ्यांचा वचपा मी काढल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा भूमी म्हणत असते की वेळ प्रत्येकाची येते. आज ज्या खुर्चीवरती तुम्ही बसलाय ना, कदाचित उद्या तुम्ही तिथे नसाल. मला इथे योग्य वेळ आल्यानंतर मी कसा इथे
आता पत्ता पलटी करते ना ते बघाच तुम्ही, असं आता भूमीने ठरवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने रागिनी पटवर्धनने भूमी आकाशचा छळ मांडलेला असतो.